जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। माननीय अर्जुनराव खोतकर आहेत, नारायणराव कुचे आहेत, मी आहेत, आम्ही सरकारच्या संपर्कात आहोत। जी पहिली यादी उशिरा गेली त्याच्यामुळं अतिवृष्टी होऊन 65 मिली, 100 मिली, 150 मिली पाऊस पडूनही ते मंडळ वगळले होते। त्या सर्व मंडळामध्ये आता जुलै जी अतिवृष्टी झाली जुलै महिन्यातली त्याचा प्रस्ताव गेलेला आहे। ते मंडळ अधिक 49 मंडळापैकी 46 मंडळ निकषात बसलेले आहेत। आमची मागणी आहे की सरसकटच द्या, आता सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी। मुख्यमंत्री महोदयांनी हेक्टरी 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूचं हे सरकार आहे, त्यामुळं सरसकट मदत मिळेल। शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याच्या संदर्भात मी शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, सरपंचांना, महसूल आणि कृषी विभागाला आवाहन केलेलं आहे की पीक विमा मिळवण्याच्या काही प्रक्रिया आहेत। एक तर त्याचा पीक कापणी प्रयोग असतो आणि तो पीक कापणी प्रयोग आता सुरू होतो। 10 गुंठ्यामध्ये सोयाबीन किती निघालं, 10 गुंठ्यात कपाशी किती झाला, मूग, उडीद, बाजरी, मका 10 गुंठ्याचा एका मंडळात 2 ठिकाणी पीक कापणी प्रयोग होईल 20 गावात आणि त्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक विमा मिळत असतो। या संदर्भात 1000 लोकांची बैठक, सरपंच, लोकप्रतिनिधी, शेतकरी, परतूर, मंठा दोन्ही बैठका झाल्या आणि त्याच्यात आम्ही सूचना दिल्या की पीक कापणी प्रयोग करताना शेतकऱ्यांचं जिथं खरोखर नुकसान झालेलं आहे तिथलचा पीक कापणी प्रयोग करा, नाहीतर टेकाडावरची जमीन आहे, मोरंडीची जमीन आहे, मुबलक खत टाकलेलं आहे, डामक्या म्हणतो आपण, ती डामक्यातली जमीन आहे, असं जर झालं तर मग पीक विमा मिळणार नाही। यासाठी पीक कापणी प्रयोगावर आपण सुद्धा सातत्यानं टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून माहिती देत राहा। दुसरा मुद्दा आहे की पीक विमा मिळण्याच्या संदर्भात माननीय मोदीजींच्या सरकारनं कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय केलेला आहे की जर पीक कापणी प्रयोग नीट झाला नाही आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल। म्हणजे पीक कंपन्यांबरोबर करार केलेला आहे की 33% जास्त नुकसान झालं असेल तर सरसकट पीक विमा दिला पाहिजे। असा कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय असल्यामुळं एकतर पीक विमा मिळेल, केंद्र सरकारची मदत मिळेल आणि राज्याची मदत मिळेल। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचं सरकारचं धोरण आहे। भाऊ, आणि